होळीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तर कशा आहात मंडळी? आय होप तुम्ही सगळे मजेत असाल आणि जरा होळी सांभाळून खेळा बरं. खूप म्हणजे खूप मुलांचा एवढा जो दंगा चालला आहे ना बाहेर, आमच्याकडे तुम्हाला सांगू अक्षरशः मुलांनी गाडीचं पेट्रोल काढूनच त्याचीच होळी करायला सुरुवात केली. पोलीस बिलीस आले आणि काय दंगा झाला ना तुम्हाला सांगून. खरंच मुलं ही एवढी हुशार असतात, पण इथेच कुठेतरी काहीतरी सणवार आला की पोरं वेड्यासारखी का करतात ना काय माहिती. जाऊ द्या, ती शांत झालेली आता आणि होळीसुद्धा बाहेर पेटवलेली आहे वाटतं. पटकन पुरणपोळ्या करून घेते. तुम्हाला सांगते खूप उशीर झाला. काय गडबड झाली सांगते. मिस्टर गेले होते काल रात्री कामाला आणि दिवसभर आले नाही. तर का तर ते गेले होते चिमूचे काही डॉक्युमेंट्स या त्याच्या हेल्थविषयी काही टेस्ट करायचे आहेत त्यासाठी वाडिया हॉस्पिटलला. मग तिकडनं काही पेपर्स वगैरे बनवले. त्यांना अख्खा दिवस गेला. सकाळी ते 10-11 वाजता गेलेले, ते शेवटी घरात आले 7 वाजता. आणि मग मला सामान आणायला सुद्धा उशीर झाला, कारण चिमूला आणायला गेले 5:30 वाजता आणि घरी आले 6:30 वाजता. म्हणजे 1 तास लागतो चिमूला आणेपर्यंत. 6:30ला आल्यावर डाळ शिजत घातली आणि म्हटलं आता काय लवकर पुरणपोळ्या होत नाही का, तर परत नवऱ्याला कामाला जायचं आहे नाईट शिफ्टला. एवढा जो ताप झाला ना, एवढी गडबड झाली, खूप घाई झाली. त्यात पुन्हा मिक्सरच्या भांड्याला काय काढी लागली काय माहिती, ते परत खराब झालं. मग काय, आमटीला सुद्धा असं खोबरं खिसणीने खिसून फोडणी दिली आणि लसूण ठेचून टाकला आणि पटकन पुरण आहे ते चाळणीने चाळून बारीक करून घेतलं आणि पटकन पुरणपोळ्या करायला घेतल्या. आणि तुम्हाला सांगते पुरणपोळ्या नेहमी माझ्या बिघडायच्या, पण आता माझ्या एवढ्या बिघडत नाही, बऱ्यापैकी मला येतात. प्रत्येकजण काय असतं स्वतःला शहाणपणा करतं आणि असं वाटतं त्यांना की दुसऱ्याला काही येतच नाही. अरे प्रत्येक माणूस हा शिकण्यातून शिकत असतो. तुम्हाला काय वाटतं, तुम्हाला जमतं का, आम्हाला जमत नाही का? बरं जाऊ देते, ज्याला लागलं त्याला लागल, मी बोललेलं. ज्याला नाही लागायचं तर नाही लागायचं. आणि आमच्या गावाकडे पुरणपोळीलाच लय महत्त्व. कुठला कार्यक्रम सणवार काही आलं म्हटलं की पहिली पुरणपोळी. जाऊ द्या, चला मिस्टरांना पटकन कामाला जायचं आहे आणि मला खूप उशीर व्हायला लागला. का पुरणपोळी करायचं म्हणलं का खूप हा खटाटोप असतो आणि उशीरच लागतो. खरंच आहे उशीर लागतो. मलाच नाही, सगळ्याच बायकांना उशीर लागतो. त्यांना निघायचं होतं 8:30 पावणे 9ला. पटकन पहिले पुरणपोळी केली. देवाची पुरणपोळी मी ठेवले बाजूला काढून नैवेद्य, आणि नवऱ्याला पहिली दुसरी पुरणपोळी पटकन साईडला केली, ताटामध्ये वाढून घेतलं. खीर घेतली आणि भात आमटी घेतली आणि त्यांना पटकन जेवायला दिलं. कारण बिचारा माझा नवरा दिवसभर उपाशी आहे. बाहेर आज त्यांनी भजीपाव खाल्ला होता आणि त्याच्यावर आहेत. तुम्हाला काय सांगू, ह्या चिमूमुळे ना अक्षरशः कुठे कुठे काय काय फिरावं लागतंय, कमाल आहे. आता परत गुरुवारी बोलवले, बघू बघा जेवण आजचं ये. चला आता मिस्टरांनी घेतले खायला. त्यांचा का मी व्हिडिओ काढला नाही, कारण ते बिचारे खूप शांत बसलेले आहेत, खूप दमलेले आहेत आज. आणि त्यांना खरं तर त्रास सहन होत नाही, पण ते काय करणार, त्यांना आता करावं लागतं. दुसरं कोण करणार ह्या सगळ्या गोष्टी. गुरुवारी परत जायचं आहे चिमूला घेऊन. पण मला आता एक टेन्शन आलं आहे की गुरुवारी परत जियाचा पेपर आहे ड्रॉइंगचा. आता काय झालं, त्यांची एक्झाम असते मार्च एंडिंगला, पण शाळेतले पण काही एवढे हुशार आहेत ना. जी केचा, कॉम्प्युटरचा आणि ड्रॉइंग आणि क्राफ्ट पेपर आहे ना, मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये आधीमध्ये घेऊन टाकतात. आणि मग शेवटी एक्झामच्या वेळेला जे उरलेले EVS, मॅथ्स, मराठी, हिंदी बिंदी पेपर घेऊन टाकतात. आणि एवढा महिनाभर जे अडकावून ठेवतात ना की माणसाला कुठलं कामही करता येत नाही. मला तर खूप त्रास होतो ह्या 2 वर्षामध्ये. ह्यांचे पेपर असे आधीमध्ये असतात आणि आम्हाला आधीमध्ये असं दवाखान्यात जावं लागतं. मग काय होतं, पेपर वगैरे सगळं असं मिस करता येत नाही. पण आता ह्या गुरुवारी आहे जियाचा पेपर आणि चिंबूला परत तिथे घेऊन जायचं, कारण ती मॅडम पण लय ओरडले, लय काय काय बोलले वाटतं. ह्यांनी गपचूप ऐकून घेतलं आणि निघून आले. आता चिंबूला परत घेऊन जायचं गुरुवारी म्हणल्यावर टेन्शनच आहे. आता एका माणसाला मला वाटतं त्यांना ड्युटी चेंज करून घरात बसावं लागणार आहे. ठीक आहे, बघू जे जमल तसं करायचं आहे ॲडजस्ट, दुसरा काय तेव्हा. आता चला पुरणपोळ्या उरलेला पटापट करून घेते, कारण चिंबूलासुद्धा घाई लागली होती आणि आपल्याला मस्त होळीला नैवेद्य दाखवायला सुद्धा बाहेर जायचं आहे. तर पटकन अशी साडी नेसून घेतली. छान आहे का नाही साडी, मस्त आहे ना. पण ह्याच्यावरचा ब्लाऊजच शिवलेला नाही मी, कारण माझ्या बहुतेक साड्या अशा आहेत की त्याच्यावरचा ब्लाऊजच शिवलेला नाही आहे. जाऊ द्या, चला. तर मस्त अशी होळी इथे लेट पेटवली गेलेली आहे, कारण तुम्हाला मागाशी सांगितलं मुलांनी दंगा घातला होता पेट्रोलवरनं. तर थोडीशी उशिरा 9 वाजता पेटवली गेली. चला आता खूप ऊब लागते, बापरे, भीती पण वाटते पुढे जायला. पण ठीक आहे, सगळ्या महिला आहेत ना आणि उत्साह असतो. उत्साह काही कमी होत नाही सगळ्यांचा, पण ह्यासाठी पण सांभाळूनच थोडंसं पूजा वगैरे करावी लागते. छान वाटते सगळ्यांना बघून, छान नटल्यात, सजल्यात. आणि होलिका दहन जे म्हणतात ना,
की कोणाची हिरण्यकश्यपूची बहीण जिने प्रल्हाद यांना अग्नीत जाळण्याचा प्रयत्न केला, पण स्वतः ती जळून खाक झाली. आणि त्यासाठी दरवर्षी म्हणजे निगेटिव्हिटी जाळण्याचा प्रयत्न केला जातो. आणि चांगलीच गोष्ट आहे. आणि आपल्या आयुष्यातील काय, तुमच्या आयुष्यातील प्रत्येकाच्या लाईफमधील जे निगेटिव्हिटी आहे ते खरंच दूर हो. आणि मी तर किती देवाकडे प्रार्थना करत असते की माझ्या चिमूच्या लाईफमधल्या निगेटिव्हिटी ज्या आहेत, या जियाच्याही काही लाईफमधल्या निगेटिव्हिटी आहेत, त्या लवकरात लवकर दूर व्हाव्यात, हीच देवाकडे प्रार्थना आहे. बस, बाकी देवाला नमस्कार करूया. आणि होलिका दहन आहे त्यालासुद्धा आपण नमस्कार करू. आणि चला आता चिमूला आणि जियाला मी लांबच उभं केलं आहे, कारण खूप जास्त ऊब लागते. त्यांना म्हटलं का तुम्ही पुढे येऊ नका, कारण मुलं काही शहाणी नाही आहेत, मुलांचीच भीती वाटते जास्त. आणि त्या लांब उभे राहून जिया माझी मस्तपैकी शूटिंग करत होती. तर चला घरी जायचं आहे पटकन, चिमूला भूक लागली. कारण पुरणपोळी म्हटलं की चिमूचा आवडीचा विषय, आणि तिला खरंच दम निघत नाही पुरणपोळी बनवल्यावर. तिला म्हटलं आपण पहिले नैवेद्य दाखवून येऊया आणि नंतर जेऊया. तर चिमूची अशी नाटकं चालू होती, इथे एक्साइटमेंट. तिला म्हटलं इथे डान्स नाही, गरबा नाही चालू आहे, इथे होलिका दहन चालू आहे. सो रिलॅक्स. चला आता आपण घरी जाऊया आणि जेवायला बसूया. जेवणामध्ये सगळे पंचपक्वान चिमूला, आणि चिमूलाने हे असलंच सगळं आवडतं. तिला असं 1-2 असं काही जेवण नको, तुला असं 4-5 प्रकार घरात बनवलं ना की तिला जाम भारी वाटतं. मग असं जेवलं की मग गोड वाटतं का? खरं तर तिला तिची डायजेस्टिव्ह सिस्टीम बरोबर नसल्यामुळे पुरणपोळी ही द्यायचीच नाही आहे. पण डॉक्टरांनीच सांगितलं की तिला ऑल ओव्हर सगळं खायला द्या, तर देतो. पण ती सुद्धा ऐकत नाही. पुरणपोळ्या केल्या की ते आवडीने जेवते, नाही तर चपाती भाजी म्हणलं का ते आवडीने जेवत नाही. वाईट वाटतं कधी वाटाही ते. म्हणजे ठीक आहे, आता आज काय होळी आहे म्हणजे पुरणाची पोळी, आता उद्या बकऱ्याची नळी खाऊ. ओके. आणि धुळीवंदन झालं ना ॲसिडिटीची गोळी खावा. म्हणजे काय, पुरणाची पोळी, बकऱ्याची नल्ली आणि ॲसिडिटीची डोली. तर 3 दिवस असा प्रकार चालू राहतो. पण कुणालाही काही फरक पडत नाही, प्रत्येकजण आवडीनं असं खात राहतो. तर बाहेर DJ चालू आहे, तर त्याचा आवाज कॅप्चर करेल. हा माझा फोन लय आगाऊ आहे, आमचा आवाज कॅप्चर करायला सोडून लोकांचा आवाज लय कॅप्चर करतं. तर चला, कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओचा. तोपर्यंत बाय बाय. हॅपी होली. हॅपी होली. हॅपी होली. तर हे बघ कोणता आता महिना चालू आहे पक्का. हे बघ मार्च 2, आता 3 आहे ना. बाय 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 बाय. तिला खेळू दिलं तर ना.